हॅलो फ्रेंड्स, कधीच बनवली नसतील अशी क्रिस्पी, खूप टेस्टी, झटपट होणारी, पोटभरीची आणि बघता क्षणी खावीशी वाटणारी उपवासाची भजी तुम्ही जर एकदा बनवली तर तुम्ही नेहमीच बनवून खाल याची मला खात्री आहे. तर कशी बनवायची ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी आपण इथे घेतलेले उकडलेले बटाटे. उकडलेल्या बटाट्याची छान सालं आपण काढून घ्यायची आहेत. बटाटे सगळे सोलून झाल्यानंतर आपल्याला ते बटाटे किसून घ्यायचे आहेत. इथे आपण मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. ते आपल्याला एका किसणीच्या सहाय्याने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. आपले सगळे बटाटे इथे किसून तयार आहेत. आता मी एक पॅन घेतलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर अगदी बारीक गॅसवरती खमंग असे साबुदाणे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते गरम करायचे आहेत. साबुदाणा छान भाजला गेला तो अगदी बारीक गॅसवर भाजायचा आहे आणि थोडासा हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे, जेणेकरून त्याची पटकन पावडर करता येईल. आपला हा छान साबुदाणा भाजून झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. तो थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे. जेव्हा साबुदाणा थंड होईल त्यानंतरच आपण त्याची पावडर करायची आहे. भाजल्यामुळे साबुदाण्याची पावडर पटकन होते. तुम्ही बघू शकता. आता इथे एक मी चाळणी घेतलेली आहे. चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो जाडजाड साबुदाणा राहिलेला आहे तो बाजूला निघेल आणि खाली आपल्याला साबुदाण्याची फाईन अशी पावडर मिळेल. मस्तपैकी छान पावडर तयार झालेली आहे. इथे जो जाडसर साबुदाणा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदा फिरवून घ्यायचा आहे. आता सगळा साबुदाणा आपण फिरवून घेतलेला आहे. एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला जे आपण बटाटे किसून ठेवले होते ते घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार 1 चमचाभर मिरची पेस्ट घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा जिरे घालायचे आहेत. जिऱ्यामुळे याची टेस्ट खूपच छान येते. कोथिंबीर आपण 1 मूठभर घातलेली आहे. अतिशय सुंदर रंग आणि चव येतो कोथिंबीरीमुळे. इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. ती आपल्याला कैचीच्या साहाय्याने बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. यामुळे खूप छान स्वाद येतो. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. हे सगळं एकत्र झाल्यानंतर आपण जी पावडर केलेली आहे साबुदाण्याचं पीठ, ते याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे तेवढंच आपण पीठ बसेल एवढंच घालायचं आहे. जर आपल्याला असं वाटलं की जर मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आपण थोडासा पाण्याचा हात लावून याला मळू शकतो. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी थोडंसं हाताला पाणी लावलंय आणि मस्त गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत. तर मी इथे असा हा मोठा एक गोळा करून घेतलेला आहे. त्या गोळ्याला आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. पोळपाट लाटणं घ्यायचं आहे. त्यावरती आपण हा गोळा ठेवायचा आहे. लाटण्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते चिटकत नाही. आता आपण इथे थोडंसं प्रेस करून घेणार आहोत गोळ्याला. लाटण्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे लाटून घ्यायचं आहे. हे अगदी आपण पातळ नाही लाटायचं आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जी भजी करणार आहोत ती अगदी क्रिस्पी आणि छान होतील. बाहेरून कुरकुरीत आणि आतून क्रिस्पी अशी सुंदर भजी तळल्यानंतर लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आता इथे एकसारख्या आकाराची छान आपण छोट्या वाटीच्या साहाय्याने कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतायत की नाही, बघितल्याबरोबर खाण्यासारखी. आता इथे छान गरम गरम तेल करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान तापल्यानंतर एक एक करून आपण ही सगळी भजी याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत. अतिशय सुंदर अशी गोल्डन कलर येईपर्यंत सगळी भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. तेलाचे बुडबुडे येण्याचं कमी झाल्यानंतर आपण उलट दिशेने सुद्धा हे छान तळून घेणार आहोत. किती सुंदर रंग आलेला आहे. अतिशय छान अशी परफेक्ट रेसिपी तयार होते. एकदम कुरकुरीत, बाहेरून क्रंची आणि आतून मऊसर अशी ही मस्त भजी तयार होतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.